नमस्कार मंडळी. तर आज आम्ही गाव फिरतोय. आता मी शाळेजवळ आहे. तर विनू जरा त्याला विनूला वडापाव खायचा आहे. त्याला शूट करतोय तो. हा बघा शूट करतोय. शूटिंग चालू आहे. हा लॉक चांगला वडापाव मला कधी दिवसाने खातोय. गावाला आलो की पहिले वडापाव खात असतो. गणपतीत जेव्हा घरात काही केली नाही की पहिले इथे येतात वडापाव खायला. आता काकी आता वडापाव सोडतायत. हा बघा हा आयफोन आणि आपला रेडमी. काय कॉम्पिटिशन आहे काय? नाही ना. काकी तुम्हाला कमेंट यायला पाहिजे ना वडापाववर. कमेंट यायला पाहिजेत. मुंबईतल्या लोकांना आठवण झाली पाहिजे. तुम्हाला आठवण आल्या तुम्हालाच पाहिजे. आता काय सांगू. ही आमची शाळा आहे. आम्ही सुद्धा जेव्हा 5वी 10वी इथे होतो ना तेव्हा आम्ही पण इथे वडापाव खायला यायचो. हे बघा आमची ग्रामपंचायत आहे. चला आता जरा ह्याचा व्लॉग शूट करूया. आता मी आलोय उंबरीमध्ये सुप्रसिद्ध वडापाव सीताराम सेंटर. न्यू इंग्लिश स्कूल उंबरी शाळेच्या समोरच आहे. आम्ही लहानापासून इथे वडापाव खातोय. पहिला 5 रुपये होता, आता 15 रुपये झालाय. खूप टेस्टी वडापाव आहे. तुम्ही कोणत्याही गावावर नाही या, तुम्ही इथे पहिला वडापाव खा. त्याच्यानंतर तुमचा जो पुढचं काय पुढे जायचंय कोणाच्या घरी जायचंय तिकडे जा. पण वडापाव एकदम टेस्टी आहे. काकी आता वडापाव तळतायत आणि आम्हाला देणार आहेत गरम गरम. तर आम्ही त्याला गरम गरमच खातो वडापाव. खूप भारी वाटतं इथे खाल्ल्यानंतर. मी 4-5 वडापाव खातो. 2-3 नाही खात, 4-5 वडापाव खातो. थोडा टेस्टी वडापाव आहे. आलोय पंचायतीजवळ. पण पाऊस पडतोय त्यामुळे थांबलोय. हळूहळू पुढे जायचंय. गाव अजून कव्हर करायचंय. पहिलीच्या हॉकीचे वगैरे घ्यायचे होते पण पैसे नाही. टिकले घेऊन जाऊ का? टिकले घेऊन जायचं का? ते घेऊन जाऊ का? टिकले घेऊन जायचं का? चला पुढे जाऊया. पाऊस गेला. तर पाऊस आलाय त्यामुळे अजून पाऊस वाढलाय त्यामुळे शाळेजवळच थांबलोय. जरा आपण विनूकडनं जरा शाळेच्या आठवणी ऐकूया. आम्ही जरा एकत्रच होतो. शाळेच्या आठवणी ऐकूया जरा. विनू सांग जरा शाळेच्या आठवणी सांग जरा. त्यावेळेला शाळेजवळ आलायस. कसला मैदान आहे बघ. हा पहिला मैदानाचा सगळा प्लेन दिसायचा. आता ते गवत पण दिसायचा नाही. आता गवत वाढलाय. आता आम्ही असतो ना तर सगळं मलून टाकले. गवत तुडवून टाकलेलं असतं. विचार सर आले की आम्ही पीटीचा तास असला की आम्ही ग्राउंड मध्ये एकदम गुरागत आम्ही इथे तुटून पडायचो. एकदम मजा यायची. आता काय नाही झालं. आणि पीटीच्या तासाला पीटीच्या आपल्या ह्याला एनसीसीला परेडला काय जो नुसत्या पॅन्टी राहायचे नाही. पॅन्टी सगळ्या जो लाल घरात जाऊन जो शिरा खायचा. जरा चुकलास की पडली काठी. मारली पाठी काठी. पण ते प्रेम होतं रे. मजा सर पण तसे भारी होते आमचे. प्रत्येक माणुसकीला एक नंबरचे होते सर. आणि त्यांची इथली असलेली आठवण खूप मजेशीर आहे. खूप वेळा आम्हाला मदत केली आहे. खूप आम्हाला चांगलं शिकवलं त्यांनी. प्रत्येक वेळेला कधी भेटतात तर आम्हाला बोलतो. आमचं बोलणे वगैरे होतं. खूप फ्रँकली सर होते आमचे विचारे सर. आम्ही अशी बोलतो अजून तर मजा येते ना. मग आणि इथं का वहिनीच्या भागात काय काय घ्यायला येतात पहिला? वहिनीच्या भागात यायचं पहिलं कुरकुर आणायला. मग कुरकुर नाही भेटत आता ना. 1 रुपयाच्या नल्या भेटायच्या. नल्या उंडीच्या 5 घ्यायचो. 5 बॉटल टाकायचो. खायला गेलो मजा यायची रे खायला. तू कच्चा मँगो मजा खायला यायची. सोरट टाकायचो पाण्यात. पाणी टाकून प्यायचो पाणी. लय मजा यायची. आणि तो सोरट साठी जो नुसती 1 रुपया WWS व्हायची ना. WWE. अरे त्यासारखा का व्हायचं. मला पाहिजे टॅटू. मला काढायचा टॅटू. अरे काय दगडीचा टॅटू. सोरट जो आम्हाला कधी लागलाच नाही. सोरट जो बहिणी फसवणे आपल्याला त्या गण्यावरीलाच लागला कायम. गण्यावरीला सोरट चांगला लागायचा. पण शाळेतनं बाहेर गेल्यावर कळतं रे बाहेरचं लाईफ खरंच. शाळेची लाईफ भारी आहे. मजा होती रे पाहिजे. काय हरा नाही पण भिजत पण यायचं. भिजत म्हणजे काय. एका 5 जण पडलेला असं त्याच्यामध्ये छत्रीमध्ये 5 तारा आहे. त्याने 1 वर्ष तिकीट नाम ती छत्री. आणि पोषणार मजा यायची. पोषणामध्ये ताट नुसतं वाजवत ताटल्या एका परातीत 7-8 जण जेवायला. आणि जर असं मे महिना असेल ना. मे महिन्याच्या आधी आंबा लागली की मजा यायची. आंबा लागली कायरा घेऊन नातन कर.
कायरीसाठी जो तुटून मारायचं खायला तिखट मीठ टाकून, हो. तिखट मीठ खाऊन मजा येते. बस तर कॉटेजवळ आलोय, कॉटेजचा लॉक करायचा आहे. काय आज तुम्ही नक्की या, आज यायलाच पाहिजे तुम्ही. सांज सोबतला कर्तव्यदक्ष माणसं पाहिजेत, त्यात तुमची गरज आहे, कळलं ना. तेव्हा तुम्ही यायला पाहिजे. केतन शेट कुठे आहे? केतन शेट कुठे आहे? हो केतन दादा जरा या हो, ये इकडं. आणि केतन दादा आहे, जास्त जर क्वांटिटी असेल तर आपण पाठवू शकतो एसटी कुरिअर किंवा कुरिअर. आणि चिपवत असतील तर मी आहेच, चिपवत असतील तर मी आहेच. माझं नाव किंवा ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता प्रत्येक व्हावी हे पुरा हे दाखवत आहे, हे दाखव. मी पण दाखवणार आहे. मी तुला असं सोडणार नाही. तुला देणार ना मी तुला 2 तासाचा इंटरव्ह्यू घेणार आहे तुझा. 45 वर्षाचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आपल्याला. चांगली बाईट देणार नाही आणि प्रेमापोटी देणार नाही बाईट, कळलं ना. मी घेणार, मी बघ मी 2 तासाचा इंटरव्ह्यू घेणार आहे, तू तयार राहा. तर मंडळी आता मेडिकल मध्ये आलो होतो. आता हळूहळू आमचा लॉग समाप्तीकडे होत चाललाय. तर आता मेडिकलला आलो होतो आम्ही. कोट्याचा इंटरव्ह्यू घेतलाय केतन दादाचा, आणि आता मेडिकलमध्ये आव्याचा इंटरव्ह्यू घेतलाय. आणि आव्याने खूप छान शुभेच्छा दिल्यात विनूला, तर त्या सुद्धा तुम्हाला लॉग मध्ये बघायला मिळणार आहेत. चला आता हळूहळू पुढे जाऊया. अरे पाऊस हे बहुत जाणार कधी हा. तर मित्रांनो आता आलोय पवारवाडीच्या हनुमान मंदिरात. तर हे आपलं शेवटचं डेस्टिनेशन होतं गावातलं. हा लॉगचा शेवटचा पार्ट होता. तर आता आम्ही चाललोय घरी, आपापल्या घरी. तिथून आम्ही चिपळूणला जाणार आहे. तर लॉग तुम्ही नक्की बघा. मी लिंक जी आहे ती आल्यानंतर मी आपल्या चॅनलला टाकेनच नक्कीच. नक्कीच तुम्ही ब्लॉग बघा, मी सांगेन. आणि जे गावातील काही वाडे राहिले आहेत ना, त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एवढं काही म्हणजे राहिलं असेल ठीक आहे, मान्य करतो आम्ही, पण जास्त वेळ नसल्यामुळे आम्हाला हे ते थांबावं लागतं. पुढच्या वेळेला आपण नक्कीच बाकीच्या वाड्यात दाखवू आणि तुम्हाला पोचवू सर्व व्हिडिओ. नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. मराठी मुलगा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपलं चॅनल आहे गावकरांचा तेजू, याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. चला रामराम मंडळी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाय बाय.